हॅलो सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। बघा, इथं मी मोदक करायला घेतले। सकाळी गणपतीची आरती होणार होती, त्याच्यामुळे मी मोदक करायला घेतलेत। इथं तळून ठेवलेत मोदक। मी काय रेसिपीचा व्हिडिओ शेअर नाही केलेला। पहिला एक आहे मोदक बनवलेला, तरी पण मी तुम्हाला सांगते। ह्याच्यासाठी मी नुसता रवा वापरलेला आहे, बारीक रवा। थोडंसं तेलाचं गरम मोहन घालून थोडं मीठ घालून मळून घ्यायचं आणि एक 15-20 मिनिटं भिजत ठेवायचं। एकदम सॉफ्ट असं गव्हाचे पिठे आपण कणिक जशी मळतो तसं सॉफ्ट होतं। आणि सारणामध्ये मी खोबरं खिसून घेतलं होतं आणि विलायची परत साखर घालून मिक्स करून घेतलं आणि सारणामध्ये भरलं होतं। खूप छान मोदक झाले होते। तशाच प्रमाणे मी इथं आता मला शंकरपाळ्या करंज्या पण बनवायच्या होत्या। करंज्यासाठी मी जास्त मैद्याचा वापरच करत नाही, त्याच्यामुळे मी पूर्ण नुसता गरा 1 किलो गरा मळून घेतलेला आहे। आणि इथं मी शंकरपाळ्यासाठी तुपातल्या शंकरपाळ्या करण्यासाठी तूप घालून त्याची पण रेसिपी मी व्हिडिओमध्ये शेअर करते पुढं। चला तर मग आपण गणपतीसाठी मोदक ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ। 21 मोदक केलते मी गणपतीसाठी। 21 मोदकाचाच मान असतो, केले तर 21 नाही तर 11 असे मोदक करतात। तर मग आज मी करंजी आणि शंकरपाळ्या बनवणार आहे। त्याचबरोबर मी बाकूर कसा बनवते, त्यात सारण कसं भरवते भरण्यासाठी ते पण दाखवते। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग